नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। अपघातात मृत्यू पावलेल्या कैलासवासी निलेश शशिकांत म्हात्रे याला मिळाला न्याय। कुटुंबाला मिळणार नुकसान भरपाई व नोकरी। गोरख ठाकूर यांच्या प्रयत्नांना यश। ग्रामस्थ व इतर व्यक्तींनी केले मोलाचे सहकार्य। म्हात्रे कुटुंबियांनी मानले मोलाचे सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार। लवकरच उरणच्या पूर्व विभागात सुरू होणार NNMTची सेवा। खोपटे गावातील युवा कार्यकर्ते गोरख रामदास ठाकूर यांचा पुढाकार सर्वस्वी कामी आले। एसटीचे वरिष्ठ अधिकारी योगेश कुडुसकर यांचे सुद्धा मोलाचे सहकार्य या कामी लाभले असल्याची माहिती म्हात्रे कुटुंबियांनी दिली आहे। उरणच्या पूर्व भागातील खोपटे गावात गेल्या वर्षी 8 फेब्रुवारी 2024 रोजी NNMTवरील चालकाचा ताबा सुटल्याने NNMT थेट रस्ता सोडून खाली उतरत समोरून येणाऱ्या निलेश म्हात्रे याच्या अंगावरून गेल्याने निलेश म्हात्रे याचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमीही झाले होते। त्यावेळी संतप्त जमावाने सुमारे अर्ध्या दिवसाचा रास्ता रोको केला होता। मृत आणि जखमींना न्याय मिळावा अशी संतप्त नागरिकांनी जोरदार मागणी केली होती। त्यावेळी NNMTच्या अधिकारी वर्गाने आर्थिक स्वरूपात मदत देण्याचे लेखी आश्वासन दिले होते, मात्र ते आश्वासन पाळण्यात अधिकारी वर्गाकडून चालढकल केली जात होती। गेल्या वर्षभरात अनेक प्रकारे निलेश म्हात्रे यांच्या कुटुंबियांनी NNMTच्या अधिकारी वर्गाला विनंत्या केल्या, मात्र त्याचा काहीही उपयोग होत नव्हता। मात्र त्यानंतरही म्हात्रे कुटुंबियांनी प्रयत्न करण्याचे सोडून दिले नव्हते। याच प्रयत्नांना गोरख रामदास ठाकूर या तरुणाने सुरुवातीपासूनच हातभार लावत पाठपुरावा सुरू ठेवला होता। त्या प्रयत्नांमध्ये माजी केंद्रीय मंत्री आणि आगरी समाजाचे नेते कपिल पाटील आणि नवी मुंबईचे शिल्पकार विद्यमान मंत्री गणेशजी नाईक यांची साथ लाभल्याने टाळाटाळ करणाऱ्या NNMTच्या अधिकारी वर्गाने अखेर हा विषय मार्गी लावत निलेश म्हात्रे यांच्या कुटुंबियांचा भरपाईचा विषय सामंजस्याने सोडवला आहे। त्याचबरोबर येत्या फेब्रुवारी महिन्याच्या 1 तारखेपासून निलेश म्हात्रे यांच्या बहिणीला NNMTच्या तुर्भे आगारामध्ये नोकरीवर घेण्याचे जाहीर करण्यात आले आहे। त्यामुळे म्हात्रे कुटुंबियांनी या प्रकरणी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे जाहीर आभार मानले आहेत। तसेच हा प्रश्न मार्गी लागल्याने उरण पूर्व विभागात अनेक महिन्यापासून बंद असलेली NNMTची बस सेवा आता लवकरच सुरू होत असल्यामुळे नागरिक व जनतेमध्ये आनंदाचे वातावरण आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी विठ्ठल ममताबादेसह तृप्ती भोईर, उरण।